नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मागील व्हिडिओमध्ये आपण तुळजापूरला जाऊन आलो, आईसाहेबांचं दर्शन घेतलं, साडी चोळीचा आहेर केला, आईसाहेबांना ओटी भरली आणि आपल्या घरी मंदिरामध्ये देवता स्थापन करण्यासाठी आपण मूर्ती घेऊन आलो. तर आपण विठ्ठल रुक्मिणी, बाळकृष्ण भगवान, गणपती बाप्पा, नंतर अन्नपूर्णा माता आणि महादेव असे देवदेवतांच्या मूर्ती आणलेल्या आहेत. तर ह्या मूर्ती आणल्यानंतर त्या आपल्या देवघरातील मंदिरात स्थापन कशा करायचा त्याचा विधी आज पूर्णपणे मी सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. तर सुरुवातीला आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहोत. अगोदर स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेतलं गणपती बाप्पांना. नंतर एका ताटामध्ये घेऊन अगोदर पाट ठेवला, पाटावरती ताट ठेवलं आणि दही, दूध, तूप, मध आणि साखर किंवा गूळ याचं पंचामृत तयार केलं होतं. त्यांनी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलं गणपती स्तोत्राने किंवा गणपती मंत्राने. नंतर पाण्याची गळती लावून आपण जलाभिषेक केलेला आहे गणपती बाप्पांना अथर्वशीष. त्याचसोबत गणपती मंत्र किंवा गणपती स्तोत्र याने 21 वेळेस गणपती मंत्र घ्यायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पांना स्थापित करायचं आहे त्यांच्या जागेवरती स्वच्छ पुसून. आणि नंतर त्यांना चंदनाचा गंध, अष्टगंध आणि जर वस्त्र असतील तर वस्त्र परिधान करायचे आहेत. आणि आता माझ्याकडे माळा आहेत गणपती बाप्पांच्या, त्या मी त्यांना परिधान केल्या आणि धूप दीप ओवाळलं आणि लाल फूल अर्पण केलं. जर तुमच्याकडे दुर्वा अवेलेबल असतील तर अवश्य दुर्वा देखील आपण व्हायच्या आहेत. आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळं दुर्वा अवेलेबल झाल्या नाहीत, म्हणून लाल फूल वाहिलेलं आहे गणपती बाप्पांना. असा गणपती बाप्पांचा अभिषेक केलेला आहे. आणि नवीन देव आणल्यानंतर ही प्रोसेस असते आपल्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांना स्थापन करण्याची किंवा कोणत्याही देवदेवतांना स्थापन करण्याची. प्रत्येक देवाचा वेगळा मंत्र आहे, तर त्या देवाला त्या मंत्राने जलाभिषेक घालून किंवा दह्या दुधाचा अभिषेक घालून नंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून त्यांच्या जागेवर स्थानापन्न करायचं आहे. तर गणपती बाप्पांची सगळी पूजा झाल्यानंतर आपण केली विठ्ठल रुक्मिणी भगवान किंवा पांडुरंग भगवान आणि रुक्मिणी माता यांना अगोदर स्वच्छ पाण्याने जलाभिषेक घालून घेतलेला आहे. नंतर त्यांना पंचामृताचं स्नान घातलेलं आहे. नंतर परत स्वच्छ पाण्याने एकदा स्नान घालून नंतर पुरुषसूक्त पांडुरंगांना पुरुषसूक्त स्तोत्राचं आणि रुक्मिणी मातांना श्रीसूक्त स्तोत्र फलश्रुतीचा आपण जलाभिषेक घातलेला आहे. नंतर स्वच्छ कपड्याने देवदेवता पुसून त्यांच्या जागेवर स्थानापन्न केलेली आहे. पांडुरंगाला आपण बुक्का, अष्टगंध, अगोदर चंदनाचा तिलक लावला, नंतर त्यावरती बुक्का अष्टगंध लावून घेतला. रुक्मिणी माताला चंदनाचा गंध आणि त्यावरती लावलेला आहे आपण हळदी आणि कुमकुम, धूपदीप ओवाळलेला आहे. आणि पांडुरंगाला तुळशीपत्र किंवा मंजुळा आणि आईसाहेबांना म्हणजे रुक्मिणी माता यांना लाल फुलं अर्पण केलेलं आहे. आणि नंतर आपण केला अन्नपूर्णा माता यांचा अभिषेक. तर अगोदर स्वच्छ जलाने तीच प्रोसेस आहे सर्व देवदेवतांना, फक्त मंत्र आणि स्तोत्र वेगवेगळे आहेत. तर अन्नपूर्णा मातांना आपण अगोदर जलाभिषेक करून घेतला स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताचं स्नान घातलेलं आहे. स्वच्छ परत एकदा पाण्याने स्नान घालून त्यांना आपण श्रीसूक्त या स्तोत्राचा अभिषेक केलेला आहे, जलाभिषेक. आणि नंतर अन्नपूर्णा मंत्र जो आपल्या नित्यसेवेमध्ये आहे तो देखील घेतलेला आहे 16 वेळेस. नंतर अन्नपूर्णा माता यांना आपण स्वच्छ कपड्यांनी पुसून त्यांच्या जागेवर स्थानापन्न केलेलं आहे आणि त्यांना वस्त्र परिधान केलेले आहे, त्यांना माळा घातलेल्या आहेत. आणि अन्नपूर्णा माता यांना हळदी कुंकुम लावून लाल फूल अर्पण केलेलं आहे. कोणत्याही रंगाचं फूल चालतं अन्नपूर्णा माता यांना, पांढरं असेल, पिवळं असेल, लाल असेल, पण शक्यतो लाल असेल किंवा गुलाबाचं असेल तर अवश्य अर्पण करा. तर अशी आहे अन्नपूर्णा माता यांची पूजा. अतिशय साध्या सोप्या पूजा आहेत. नंतर आपण केला होता कृष्ण भगवान यांचा अभिषेक. तर सुरुवातीला त्याच पद्धतीने साध्या पाण्याने जलाभिषेक करून नंतर पंचामृताचं स्नान घातलं, नंतर परत एकदा साध्या पाण्याने स्नान घालून त्यांना आपण पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि फलश्रुती या स्तोत्राचा जलाभिषेक करून घेतलेला आहे बाळकृष्ण भगवान यांना. नंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून आपण त्यांना वस्त्र परिधान करून त्यांच्या जागेवर स्थानापन्न केलेलं आहे. तर माझ्याकडे बाळकृष्ण भगवान यांचा मुकुट आहे, माळ आहे आणि ती घालून घेतली मी.
नंतर त्यांना आपण लावलेला आहे चंदनाचा तिलक आणि अष्टगंध. त्याचबरोबर तुळशीपत्र म्हणजे मंजुळा जर असतील तर अवश्य व्हायच्या, कोणतंही फूल चालतं पण तुळशीपत्र किंवा मंजुळा अवश्य व्हायच्या, अशी श्रीकृष्ण भगवानांची पूजा आहे. धूपदीप आपण ओवाळलेलेच आहे. नंतर महादेव भगवान यांना स्वच्छ पाण्याने जलाभिषेक करून घेतलेला आहे. नंतर पंचामृताचं स्नान घालून परत एकदा स्वच्छ पाण्याचं स्नान घालून आपण महादेवांना रुद्र जो आहे आपला रुद्रपाठ त्यातील शिवमहिम, श्रीसूक्तम किंवा शिवअष्टोत्तर नामावली, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र किंवा आपल्याला जशी आपल्या वेळेनुसार सेवा जमेल त्या सेवेने आपण जलाभिषेक करू शकतो. मी केलेला आहे शिवमहिम आणि श्रीसूक्तम म्हणजे शंकर भगवान यांच्या डाव्या बाजूला पार्वती माता विराजमान असतात. त्यासाठी जेव्हा जेव्हा शंकर भगवानांचं रुद्रपाठाची सेवा होते तेव्हा तेव्हा श्रीसूक्त पठण केलं जातं. त्यासाठी शिवमहिमचा जलाभिषेक करून आपण श्रीसूक्तमचं पठण केलेलं आहे. स्वच्छ पाण्याने आपण महादेव भगवान यांना पुसून त्यांच्या जागेवर स्थानपन्न केलेलं आहे. तर महादेवांच्या चौरंगावरती पांढरं वस्त्र आपण ठेवलेलं असतं. नियमित प्रत्येक देवाला त्यांच्या कलरचे त्यांच्या रंगाचे वस्त्र म्हणजे चौरंगावर ठेवण्याचे ते आहेत माझ्याकडे. तर नंतर बिल्वपत्र, भस्म, त्याचसोबत पार्वती माता डाव्या साईडला आहेत म्हणून त्यांना हळदी कुंकुम आणि लाल रंगाचं फूल, महादेव भगवान यांना पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करून आपण विराजमान केलेलं आहे. शंकर भगवान यांना धूपदीप ओवाळलेला आहे. तर अशी झालेली आहे आपली पूजा. आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक तर आपण श्रीसूक्तम आणि पुरुषसूक्त करून घेतलेलाच होता, तो आपण नियमित करतोच. नंतर सर्व हे झालेले आपापल्या जागेवरती देव विराजमान अतिशय सुंदर असे दिसत आहेत. आज मंदिरामध्ये सर्व देवदेवता आणि प्रत्येक देवाचं रूप हे अगदी मोहक असं वाटत आहे बरं का. तर अन्नपूर्णा माता यांना आपण तांदळावरती विराजमान केलेलं आहे. कोणत्याही धान्यावरती आपण विराजमान करू शकतो. आणि श्रीकृष्ण भगवान नंतर त्यांना आपण तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणी यांना आपण रुक्मिणी माता यांना लाल फूल आणि पांडुरंगाला म्हणजे विठ्ठल भगवान यांना आपण मंजुळा अर्पण केलेले आहेत. गणपती बाप्पांना लाल फूल, त्याचबरोबर महादेव भगवान यांना आपण बिल्वपत्र, पांढरं फूल आणि लाल फूल हे अर्पण करून त्यांच्या जागेवर स्थानपन्न करून अशी आपली साग्र संगीत पूजा केलेली आहे. तर अशी करावी लागते. नवीन देवदेवता घरामध्ये आणल्यानंतर पूजा एक प्रकारचं त्यांची प्राणप्रतिष्ठाच म्हणू शकतो आपण. अतिशय सुंदर अशी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. नंतर नैवेद्य दाखवून आपण सगळ्या आरत्या केलेल्या आहेत. तर आज अक्षय तृतीया असल्यामुळे आपण आज पूर्णवरणाचा नैवेद्य केलेला होता. तर ही आहेत ताटे पुरणाचा नैवेद्याची. तर पुरणाचा नैवेद्य रस म्हणजे आमरस, आमटी, पापड, कुरडई, भात. तर अशी करावी लागते. नवीन देवदेवता घरात आणल्यानंतर मंदिरात प्राणप्रतिष्ठा किंवा पूजा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता, मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन आपण रोज येणार आहोत. आपली दैनंदिनी दाखवणार आहोत. कसे वाटले व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. आणि सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.